नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण पाहता वेदांत व्यासकर ब्लॉग्स. तुम्हाला म्हणजे स्वागत आहे त्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्याला कळलं असेल की पुढे चाललो आहे किंवा जरी नसेल कळलं तरी मला लवकरच कळेल पुढे चाललो आहे. मी चाललो आहे माझ्या गणपतीच्या मंडळांसोबत. एक मित्र मंडळ आहे अँगरचं. आमचं 2026ची पहिली पिकनिक आहे. मग मी चाललो आहे फिरायला. तिथे थोडंसं लांब थोडंसं जवळ चाललेलं आहे. ते सर्व बघूया आजचा ब्लॉग कसा. लेट्स गो. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत बाईकच्या गाडीवरती आलेलो मच्छी घ्यायला. आम्ही आता मच्छी घेतलेली आहे. मावशी आपल्यासाठी मच्छी कापून देत आहेत. मच्छी किती पीस होणार याचे हा मावशी? दाखवत आहेत आपल्याला. हा माझा मित्र अथर्व. तुम्ही याला पहिल्यांदा बघत असाल माझ्या ब्लॉगमध्ये. हा सुद्धा ब्लॉग करतो पण कधी कधी माझ्यासारखा. आम्ही नेहमीचे ब्लॉगर नाही आहोत, त्याच्यामुळे कसं तरी करतो बघा. हा कोकण काय तुझं ब्लॉग लांजा? अरे तुझं अकाउंटचं नाव काय? अकाउंटचं नाव अथर्व इंदूरकर ब्लॉग्स. फॉलो करा, सॉरी सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, आता आमचं झालेलं आहे खरेदी मच्छीची. सगळे रेडी आहे का? मच्छी घेऊन आलेलं आहे आणि आम्ही आता जातोय परत आमच्या बिल्डिंगमध्ये. सगळं पॅकिंग करणार आणि मग तुम्हाला निघताना दाखवतो कशी होती सुरुवात आजची पिकनिकची. तर मित्रांनो, आता आम्ही करत आहोत आमची गाडी पॅक. सो आता सगळं सामान आलेलं आहे आणि आता आम्ही गाडी पॅक करतो. डिक्कीमध्ये सगळं सामान टाकतोय आणि मग थोड्या वेळाने आईस आला की आईस भरू. आईस बॉक्समध्ये आईस भरू आणि मग दुपारी 3 किंवा 4 वाजता आम्ही चला बॅग घेऊया आपण. बॅग झालेली आहे. कॅमेरा स्वामींच्या पाया पडेल. सगळेजण आलेले आहेत. आता बस निघायची देरी आहे. 2 मित्र बाकी आहेत, येणार आहेत. ते आले की मग आम्ही सगळे निघू. तर मी जातो, बसतो गाडीमध्ये. रेडी निकाल अभी मोरया. तर अशा प्रकारे आम्ही आता आम्ही आता निघत आहोत. लेट्स गो. मेमरीज हडकोर बनणार आहे. मित्रांची मस्ती ही प्लॅन जबरदस्ती तरी एन्जॉय करणार आहे. तर आम्ही आता घोडबंदरच्या पुढे आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे जे युजली ट्रॅव्हल करतात की विरार साईडला जावा किंवा ठाणे साईडला जायचं असेल तर आपल्याला या अशा ट्रॅफिकला फेस करावं लागतं. ट्रॅफिक इकडे नॉर्मली असतेच असते. कधीही या, 12 महिने 24 तास इकडे ट्रॅफिक भेटणारच. त्याच्यामध्ये आता आम्ही थोडं ट्रॅफिकमधून जातो आहे. थोडंसं पुढेपर्यंत आहे ट्रॅफिक. बघू आता परत लागते, किती वेळ लागतो. आम्हाला इथून आमचं लोकेशन दाखवतं आहे 1 hour 43 minutes. तर बघू किती तास आम्हाला लागतात. 1 hour later. ट्रॅफिक झालेली आहे क्लिअर आणि आम्ही चाललो आता रपारप. ट्रॅफिक क्लिअर झाली आहे मस्तपैकी. आता डायरेक्ट आपण आपल्या लोकेशनला थांबायचं आहे. आमचे मित्र बाईकवरती आहेत, गेलेले आहेत पुढे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही बोललो तुम्ही जावा डायरेक्ट लोकेशन, आम्ही तुम्हाला तिकडे डायरेक्ट भेटतो. आणि बाकीची काय तयारी करायची असेल तिकडे तर तुम्ही ती करून घ्या. आता बघूया, पुढे ट्रॅफिक लागली नाही पाहिजे. डायरेक्ट आता आपण पोहोचूया लोकेशनला. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत लोकेशनवरती. मस्त लोकेशन आहे. भुवी फार्म्स करून आहे वज्रेश्वरीला, विरारच्या थोडंसं पुढे आहे. मस्त लोकेशन. इकडे पूल आहे आणि तिकडे किचन आहे, डायनिंग एरिया तिकडे. पण आम्ही आता शिफ्ट केला तिकडे, कारण पूल जवळ जेवायला वगैरे मजा येईल.
तो तुम्हाला दाखवतो पूल एरिया. तिकडे जेवण आहे आणि हा पूर्ण पूल एरिया आहे. आणि तिकडे आहे ते जेवणाचं स्टेचं रूम्स तिकडे आहेत त्या साईडला. आणि हा लॉन एरिया इथे तुम्ही खेळू शकता. आम्ही सकाळी खेळू, जमलं तर आत्तासुद्धा खेळू शकतो. बघूया कसं. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या लोकेशनला आणि आता बोलवतो आहे चिकन झाली पिवळी. आता आपण थोडंसं चिकन साफ करून घेऊया, त्याला मॅरिनेट करूया आणि थोडंसं अर्धा तास ठेवूया, तर मस्त फ्लेवर येईल त्याला. आणि मग तिकडे एक साईडला तंदूर चालू होते. मग 2 तासांनी मग भाई विषय भाई विषय दाखव. चिकन दाखव. थोडं साफ करून घेऊया चिकन. थोडीशी मेहनत. मित्रांनो, तर आपण आता आपलं चिकन मॅरिनेट केलेलं आहे. आता फक्त त्याला पूर्ण मॅरिनेट करूया. आता आपण त्याला प्रॉपर मॅरिनेट करूया आणि थोडा वेळ ठेवूया फ्रीजमध्ये आणि नंतर मग त्याला आपण करूया मस्त तंदूर. आपलं आता चिकन मॅरिनेट होऊन रेडी झालेलं आहे. तर आपण त्या चिकनला जर ठेवूया फ्रीजमध्ये, थोडं मॅरिनेट हो झालं की मग 1 तासानंतर तंदूर. तर आपण त्याला आता फ्रीजमध्ये ठेवूया. केलं ना? मस्तपैकी आता आपली तंदूर रेडी आहे. Eight hours later. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 2. सकाळ झालेली आहे आणि आम्ही इकडे खेळत आहोत क्रिकेट. शाम को तर मित्रांनो, आमचा आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि खेळून पण झालं. तर आता परत पूलमध्ये जायचं. तर मी तुम्हाला काल दाखवलं नाही कसं आहे, रात्र काळोख होती म्हणून. पण आम्ही आलो आहे विरारच्या पुढे वज्रेश्वरीला, भुवी फार्म्स करून आहे. तर असं प्रॉपर इकडे पूल आहे. या साईडला पूल आहे, तिकडे लॉन एरिया. तो लॉन एरिया दाखवतो तुम्हाला मी. हा आहे लॉन. इकडेच आम्ही आता क्रिकेट खेळत होतो. चांगला एरिया आहे, मस्तपैकी फॅमिलीसोबत मित्रांसोबत येण्याची खूप छान जागा आहे. एक दिवस काढायचा, सॅटर्डे संडे यायचं, मस्त छान शांततेत. आजूबाजूला पण फार्म हाऊस आहेत असेच. इकडे एक आहे, या साईडला पण एक आहे. आमच्या सगळ्यांच्या गाड्या इकडे पार्क केलेल्या आहेत. पार्किंगसाठी पण चांगली स्पेस आहे. अजून 4-5 4 व्हीलर लागतील इकडे, त्याच्यामुळे. हां, आणि इथे स्टे आहे. हे 3 रूम आहे, पण त्यातले 2च भेटले रूम आम्हाला. वरती टेरेस एरिया आणि त्या साईडला पूल. सो असं काहीतरी फार्म हाऊस आहे. ते छान एरिया, मस्त आवडलं सगळ्यांना. आता आम्ही परत जाणार पूलमध्ये आणि आमचं दुपारचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी चेकआउट आमचं 4 वाजता. रात्री नाही झोप, एक्साइटेड लोक, मित्रांची सहल निघणार हाय. व्ह्यू सुंदर खूप, गाणे ऑन लूप, मेमरीज हडकोर बनणार हाय. मित्रांची मस्ती ही प्लॅन जबरदस्ती, तरी एन्जॉय करणार हाय.
सहलीला जायचा जायचं सहलीला सहलीला जायचा जायचं सहलीला. आलाय जेवायचा टाईम. थोड्याच वेळात जेवण पण रेडी होईल आणि जेवून घरी बघूया. आता ट्रॅफिक खूप आहे, मॅपवर चेक केलं आहे, फुल रेड दाखवत आहे. 12 वाजणार आहे घरी जायला आम्हाला कन्फर्म. बघूया आपण आता जेवायला काय आहे, व्हेज आणि नॉन दोन्ही आहे, काय बनवलं बघूया. भात, भाकरी, वरण, ग्रीन चिकन, चिकन फ्राय, छोले, पापड, पाणी. प्रशांत भाऊ, मजा आली की नाही तुम्हाला? यस, एक नंबर. अशी मजा आम्ही वेदांच्या बॅचलर पार्टीला पण करणार आहे. येस येस. काय तर मजा आली की नाही? मेहनत तर काय भाई बोलायलाच नको. खूप मजा आली भाई. आता तुम्ही पण भेट द्या नक्की ब्लू फार्मला. येस. माझ्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, वेदांग व्यासकर व्लॉग्स. असे मित्र पाहिजे भाई. तर आपली ट्रिप आता संपलेली आहे. आपण मी चाललेलो आहे घरी. तर बघू आता किती वेळ लागतो घरी जायला. आता संपलेली आहे ऑफिशियली ट्रिप. एक लास्ट ग्रुप फोटो काढूया आणि निघूया.